नमस्कार, आप देख रहे हैं 9 भारत समाचार। राज्य सरकार ने ग्रामीण क्षेत्रों में मरीजों को समय पर उपचार सुनिश्चित करने के लिए प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, स्वास्थ्य उपकेंद्रों की सुविधा प्रदान की है। हालांकि बीड जिले के अंबाजोगाई तालुका में घटना दूर प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में मरीजों की कतारें लग गई हैं, लेकिन डॉक्टर के गायब होने से मरीजों को असुविधा हो रही है। इस बीच चूंकि इस क्लिनिक में डॉक्टर कभी भी समय पर नहीं आते हैं, क्योंकि उन्होंने अपने वरिष्ठों को लिखा है, लेकिन कोई फायदा नहीं हुआ है और सीधे बीड के पालक मंत्री अजीत पवार से अपील की है। यह प्राथमिक स्वास्थ्य केंद्र अंबाजोगाई तालुका और पलरी निर्वाचन क्षेत्र के सबसे बड़े बाजार घटना दूर में स्थित है। आरोप है कि डॉक्टर कार्यरत हैं, वे मनमानी कर रहे हैं और उनके मनमाने प्रबंधन के कारण घटना दूर और आसपास के क्षेत्रों के 20 से 25 गांव के मरीजों को बेवजह परेशान होना पड़ रहा है। मी PHC घाटनांदूर येथून वैद्यकीय अधिकारी बोलत आहे। 3 महिने झाले इथे 2 जागाची मंजुरी असून एकच पद भरलेले आहे, तरी रुग्णांची तक्रारी आहेत की मी सकाळी कधी-कधी वेळेवर उपस्थित राहू शकत नाहीये। याचे कारण असे आहे की एकच पद आहे, एकच व्यक्तीवर कार्यभार असल्या कारणाने मला स्वतः मानसिक शारीरिक त्रास होत आहे आणि येथील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। 300 पेक्षा दररोज रुग्णांची संख्या येते। तसेच रात्री अपरात्री पेशंट सुद्धा येतात, इमर्जन्सी पेशंट येतात, त्यामुळे सुद्धा कधी-कधी उशीर होतो मला एकटीच असल्यामुळे। दुसरे पद लवकरात लवकर भरण्यात यावे एवढीच विनंती आहे, जेणेकरून रुग्णसेवेमध्ये अडथळा येणार नाही व तक्रारी कमी होतील जेणेकरून। घाटनांदूरच्या आरोग्य केंद्रामध्ये सध्या कार्यरत असलेल्या डॉक्टर रेणुका पातरकर ह्या सतत गैरहजर असल्यामुळे होणाऱ्या पेशंटची हेळसाळ करण्यासाठी आम्ही वेळोवेळी ॲडिशनल DHO असतील लोमटे सर, उल्हास सर असतील DHO यांना सतत पाठपुरावा केला, आम्ही पत्रव्यवहार केला, तरी पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काहीही कारवाई त्यांच्यावर होत नसल्यामुळे इथं दिवसेंदिवस पेशंटला गैरसोयीला तोंड द्यावं लागत आहे। पेशंट आल्यानंतर व्यवस्थित न तपासणे, त्यांच्याशी व्यवस्थित न बोलणे, परत ह्या घाटनांदूरच्या आरोग्य केंद्राला मागील सतत 3 वर्ष डॉक्टर मुंडे सरांच्या काळामध्ये आनंदीबाईसारखे मोठे पुरस्कार मिळाले आहेत। एवढ्या मोठ्या दवाखान्याची असे ह्यांच्या वागण्यामुळे सतत हेळसाळ होत आहे। तरी पण माझं वरिष्ठ अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती की गावाच्या दवाखान्याची अशी उकंडा होण्याची दयनीय अवस्था होईपर्यंत वाट बघू नये आणि तात्काळ वेळेवर त्यांच्यावर कारवाई करून त्यांना काढून एक डॉक्टर मुंडेसारखा कार्यरत आणि चांगला डॉक्टर इथं उपलब्ध करून द्यावा, ही मागणी आम्ही सतत करत आहेत। संबंधित गावाला 50 खेडे आणि गावाची 20 ते 22 हजार लोकसंख्या असून मागील काळामध्ये 450-500 ती OPD होती। आज ती OPD यांच्या अवेळी ट्रीटमेंटमुळं किंवा वेळेवर न येण्यामुळं ती 200 ते 250वर आलेली। महिलांच्या बाळंतपणांचे देखील रेशो ही शासनाला देखील माहीत असताना, म्हणजे तालुका पातळीवरच्या लोकांना माहीत असताना देखील ते रेशो कमी झालेला आहे। म्हणजे याचा अर्थ की ह्या सुविधा द्यायला सक्षम नाहीत। तरी माझी शासनाला विनंती आहे, विशेष करून आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांना अशी विनंती आहे की त्यांनी वेळेवरच ह्या डॉक्टरांची बदली करून एक चांगल्या डॉक्टरची इथं नियुक्ती करावी, ही माझी विनंती त्यांना।